शहरामध्ये वेगवेगळ्या मतदान केंद्रावरती ईव्हीएम सेंटर बंद पडत आहेत आणि पुण्यातील सेंट हिल्डाज शाळेच्या मतदान केंद्रावरती काही तासापासून ईव्हीएम सेंटर जे आहेत ते बंद आहेत। राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आपण या ठिकाणी आलात आणि भेट घेतली, नेमकं काय चाललंय? इथे या केंद्राच्या परिसरामध्ये या प्रभागामध्ये जवळजवळ 4 वेळेला ठिकठिकाणची मतदान केंद्र बंद पडलेली आहेत। त्याचबरोबर क्रम देखील उलटा होता, अबकड असण्याच्या जी ड पासून सुरू झालेला होता, त्यामुळे मतदारात गोंधळ झालेला होता। परंतु आता मी अधिकाऱ्यांशी बोललेले आहे आणि त्यांना म्हटले की तुम्ही एक्स्ट्रा मशीन्सची व्यवस्था जर का केलेली आहे तर ती तुम्ही का ठेवू शकत नाही। त्या त्यांनी सांगितलं एकाच वेळेला आम्ही 2 मशीन ठेवू शकत नाही, परंतु मी त्यांना असं सुचवलेलं आहे की तुम्ही मशीन रेडी ठेवा, एखादं मशीन बंद पडलं तर अजिबात वेळ न जाऊ देता त्यांना ताबडतोब दुसरं मशीन रिप्लेस करून द्या। ते त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याखेरीज 5:30 वाजेपर्यंत जे जे रांगेत असतील त्यांनी आम्हाला जाता येईल की नाही असं गोंधळून न जाता नीट रांगेमध्ये थांबावं, सर्वांना मतदान करता येणार आहे हे देखील त्यांनी आश्वासित केलेलं आहे। त्यामुळे साकीब आणि बाकीच्या सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांना मी असं सांगते की जे आता लोक करतायत वोटिंग, त्यांनी जेवढं भराभर वोटिंग होईल तेवढं लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल। दुसरं म्हणजे की आपल्या इथलीच मशीन का बंद पडतायत याचा आपण शोध घेऊ नक्की काय झालं ते। तर कुठल्याही परिस्थितीत बंद पडलेल्या मशीन दुसऱ्या चांगल्या मशीननी ताबडतोब त्यांनी दिलं पाहिजे हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की ऊन जसं वाढतं ना तसं सातत्याने हा ईव्हीएम मशीनचा एक विषय होतो, पण शेवटी निवडणूक आयोगाने पण काही व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे ते मशीन वगैरे देतील। फक्त इथलीच मशीन का बंद पडतात किंवा अजून ठिकाणचे काय बंद पडतात किंवा काय होतंय याच्या संदर्भामध्ये आपण नक्की चौकशी करू आणि मशीन बंद पडणार नाही 5:30 पर्यंत या दृष्टिकोनातून ते वापरताना काही घाई होते का हे सुद्धा तपासून घेणं गरजेचं आहे। ताई, पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने जे आहे ते ईव्हीएम मशीन बंद पडलेले आहेत। सकाळी 7 पासून आपण जर पाहिलं तर 50 ते 60 ठिकाणी अशा ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या बंद पडलेल्या आहेत। ते मुळामध्ये असं आहे की ईव्हीएम मशीनचं काय झालेलं आहे, तंत्र बिघडलेलं आहे ते आपण तपासून घेऊ, पण तोपर्यंत लोकांनी पॅनिक होऊन वादविवाद करण्यापेक्षा जी मशीन चालू आहेत त्याच्यावरती रांगा जर का ठेवल्या तर जास्तीची ईव्हीएम मशीन त्यांनी रेडी ठेवलेली आहे, तर ती रेडी ठेवण्याच्या संदर्भात मी स्वतः मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलते। आपण पाहिलं की राज्याच्या मुख्य निवडणूक आयोगाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी थोड्याच वेळात संपर्क साधणार आहे असं नीलमताईंनी सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।